गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या आत्ता वाजले आहेत रात्रीचे अडीच ते 3 वाजले आणि आता आपण आहोत नारिवली गावामध्ये. आजचा आपला ट्रेक असणार आहे सिद्धगडचा. अजूनही आपल्या रस्ता शोधतोय, पहिला आतमध्ये घुसायचा. इकडे सगळे आपले मित्रमंडळी. पहिला रस्ता शोधू आणि जे पाय त्याचं गाव आहे छोटीशी वाडी, त्या ठिकाणी गेल्यावरती तिथून पुढं आपला ट्रेक चालू होणार आहे. आता तरी सध्या सगळा अंधार आहे, आपण इकडे मेन रोडला आहे म्हणून उजेड आहे. पहिला रस्ता शोधूया, लवकर आतमध्ये जाणार आहे. हे बघा, हा नारिवलीचा रस्ता आहे पूर्ण. हा म्हणजे जो मुरबाडला माशावरून मुरबाडला रोड जातो ना, तो इकडनं माशावरून इकडं मुरबाडला, तर त्याच्या जस्ट राईट साईडला या ठिकाणी बघा हा रस्ता आहे. इकडनं गावातून जातो तो. इकडनं गेलो ना लगेच राईट इथे पहिला. या ठिकाणावरून आपला रस्ता चालू होतो आता ट्रेकसाठी. पुढं खूप अंधार असणार आहे आता जबरदस्त. हा गावातून रस्ता आहे पूर्ण. अरे येते तर अंधारात आपण आता सिद्धगडचा रस्ता शोधतोय आणि आपला पुढं वाटाडे आहे संदीप. अंधारामुळे दिसत नाही इकडे. मित्रांनो, आता आपण अशा एका ठिकाणी बसलोय ना, पूर्ण अंधार आहे आणि रोड अजिबातही भेटत नाही. एकदम खतरनाक आहे. आपला सिद्धगडचा दुसरा ट्रेक आहे, परंतु दोन्ही वेळेस असेच लपडे झालेले आहेत. फर्स्ट टाईम पण आपण एकदम चुकून दुसऱ्या रस्त्याने गेलो होतो आणि आता पहिल्यांदा नारिवली इकडून जाण्याचा प्रयत्न केला. इकडे तशीच कंडिशन आहे, एकदम अंधारातून जंगलातून चाललो आहे. रस्ता काही दिसत नाही, सगळ्या रस्त्यावरती गवत उगलेलं आहे. खतरनाक सीन आहे. अजून आपले मित्र इकडून वरून येतो तेव्हा याच्यातून काही दिसत नाही, पण इकडे बॅटरी थोडं दिसत आहे. त्यांना पण रस्ता सापडत नाही. तर आपण एकदा नदीच्या एका पात्रामध्ये बसलो आहे. ही नदीचं पात्र आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर रस्ता भेटला. हा रस्ता आहे पायवाट आहे. अजूनही अंधार आहे भरपूर. 6 वाजलेत, परंतु खूप अंधार आहे अजूनही. आता असं वाटते बरोबर रस्त्याला आहे, परंतु अजूनही सांगू शकत नाही, कारण चाकव्या वाटा भरपूर असतात, अंधारात दिसते नाही. तर मित्रांनो, आता 7:30 वाजलेत आणि अजून आता या ठिकाणी आपण थोडासा आराम केला, कारण अंधारात रस्ता सापडत नव्हता. तर आता आपल्याला इकडनं बघा, इकडे ह्या खिंडीत जायचं. इकडनं हा जो राजा सुळका इथं, त्याच्या आतमधून राजमार्गाने वर चढायचं आपल्याला. अजूनही आपल्याला रस्ता परफेक्ट रस्ता भेटला नाही. आता रस्ता शोधतोय, आता उजाडलं व्यवस्थित रस्ता दिसला तर रस्ता शोधूया. अजूनही आपले अर्धे मेंबर खाली आहेत, त्यांची पण वाट बघून म्हणून हळूहळू आपण चाललो आहे आता. चला निघाय. खतरनाक हा, जाम डेंजरस स्पॉट आहे. फायनली मित्रांनो, 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ना आपल्याला रोड भेटला सिद्धगडाचा. हे पाठीमागे दिसतं ना, हा पूर्ण रोड आपण कंप्लीट करत आलो. आणि समोर झाल्यावर बघा असा एरो आहे सिद्धगडाने, आणि इकडे पाटी, परंतु ती एकदम तुटलेली आहे. फक्त मार्किंग दिसते, परंतु ह्या दगडावरची रेग जी आहे ना ती स्पष्ट आहे. आणि इकडे आता बघा दगड, प्रत्येक झाडांवर तुम्हाला पाट्या दिसतील. म्हणजे ऑलमोस्ट आता मंदिरापाशी पोचतोय आपण सिद्धगडाच्या. किल्ला जबरदस्त. आपण सकाळी अंधारात चालू केला होता, थोडासा रोड भटकत शेवटी पोचलं. 1-3 तास लागले आपल्याला इथपर्यंत यायला. आता इथून माझ्यामध्ये अर्ध्या-पाऊण तासात वर किल्ल्यावर. तर चला आता मंदिराच्या म्हणजे किल्ल्याच्या गेटपाशी भेटूया. हे बघा, सिद्धगडचा मेन रोड दिसल्यानंतर ना अशा दगडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत, म्हणजे व्यवस्थित अशा लावलेले दगड. म्हणजे हा राजमार्ग आहे, वरपर्यंत जातो तो प्रवेशद्वारापर्यंत. मित्रांनो, सिद्धगड आता बऱ्यापैकी वरती चढलो आपण. हा जो सिद्धगड आहे ना, माशापासून 21 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्याचं त्याचं गाव आहे ते सिद्धपाडा, ज्या ठिकाणावरून किल्ला चालू होतो. खाली तुम्ही इकडे येण्यासाठी नारिवली, उचले आणि हे आपला वीरभाई कोतवालची जी समाधी आहे ना, त्या ठिकाणावर येऊ शकता. आत्ता आपण सिद्धगडाच्या आहे ना एका स्पॉटला पोचलो आहे, ज्या ठिकाणी पाण्याचं टाक आहे. इकडं हे पाण्याचं टाक आहे, पण पाणी काय पिण्यायोग्य वाटत नाही.
खोली भरपूर दगडात कोरली. अजून किती खोल खतरनाक. आणि अजूनही भरपूर पाणी तिकडे. तर आता त्याला पाणीचं टाकं बघितले. परत रिटर्न आपण रस्त्याला लागतोय. तर मित्रांनो सिद्धगडच्या एकदम पठारावर आले खाली. तर फायनली मित्रांनो सिद्धगडच्या खालच्या पठारावर बसलोय. पाठीमागे दिसत ना सिद्धगड इकडे. आणि त्याच्या समोर आहे बघा या ठिकाणी एक मंदिर टाईप आहे छोटंसं. त्या आतमध्ये काय नाही परंतु आणि याच्या बाजूला एक विरगळसारखा दगड आहे हे बघा. आणि इकडे समोर सिद्धगड आहे. सिद्धगड तो का आहे हा सगळा परिसर आहे. तर आता पाठीमागं हे मंदिर आहे ना त्या ठिकाणी मूर्त नाही कसली ते मंदिराचे आपण दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट समोरून आहे ना बघा इकडून हा रस्ता आहे पायवाड जाते इकडनं निघालं. या ठिकाणी ना इथं हे आपलं दरवाजा आहे महादरवाजा. तिथून आपण एंट्री करतो आणि त्याच्यात थोडंसं पुढे गेलं मंदिर आहे इकडं. तर आता किल्ल्याच्या महादरवाजापाशी पोहोचलो आहे. तिथून आपण गडावर एंट्री करतोय. हे बघा हा मार्ग आहे. परंतु आपण तिकडे ते मंदिर पाहण्यासाठी पाठी गेलो होतो. हे बघा हां महादरवाजा. इकडनं आपण किल्ल्यावर एंट्री करतो. हे बघा या ठिकाणी ना एक पाटी लावलेली सिद्धगडचा दरवाजा. आणि हा समोर जो दिसतोय ना हा दरवाजा आहे ज्या ठिकाणावर आपण गडावर एंट्री करतोय. इकडे जायचं आपल्याला. या ठिकाणी मंदिर आहे पुढं. इकडनं आपण डायरेक्ट मंदिरात पोचतोय देवीच्या. तर ह्या पाठीमागे दरवाजा आहे ना त्या ठिकाणावर एंट्री केली आणि राईट साईडला सरळच रस्ता जातो मंदिराकडे. या ठिकाणला एक महत्त्वाचं जे महत्त्व जे आहे ना ते म्हणजे जे एक स्वातंत्र्याचे जे क्रांतिकारक होते ना वीर भाई कोतवाल. तर या ठिकाणी ते लपले होते बराच काळ. इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. आणि याच किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचं म्हणजे त्यांना गोळ्या घातल्या होत्या इंग्रजांनी पकडून. कोणीतरी त्यांची टीप दिली होती आणि त्यांना पकडलं होतं या ठिकाणी खाली. तर असाही थोडा इतिहास आहे. परंतु हा किल्ला एकदम हार्ड आहे जबरदस्त वरती येण्यासाठी. आपणच भरपूर फिरून फिरून या ठिकाणी पोचलो आहे. तर आता मंदिरात जातो आहे आणि मंदिरातून आपल्याला वरती चढायचं आहे किल्ल्यावरती. तर आत्ता आपण मंदिराच्या जस्ट खाली आलो आहे आणि त्या ठिकाणी गडाचं सूचना फलक आहे. या ठिकाणी पाटी आहे सिद्धगड आणि इकडे लाईनीत 4-5 विरगळ आहेत या भागात ठेवलेलं आहे. इकडं या सगळ्या विरगळ आहेत लाईनीत. फायनली आता मंदिरापाशी पोचलो आहे नार्म. आता हे बघा हे मंदिर आहे समोर आणि त्याच्या समोर आहे ना भरपूर विरगळी ठेवलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 खाली 4 11 आणि या ठिकाणी वरती भरपूर आहेत म्हणजे बऱ्याच विरगळ ठेवल्यात. या ठिकाणी तोफ आहे मंदिराच्या बाजूला. ही मंदिरात एंट्री. इथे एक दीपस्तंभ आहे आणि मंदिराच्या जस्ट लेफ्ट साईडने तुम्ही वरती आले ना तर इकडं तोफ ठेवलेली आहे. हे बघा ह्या ठिकाणी विरगळी 1 2 3 4 5 6 7 8 काय काय तुटल्यात. आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे मस्त. हे बघा त्यापुढं शंकराची पिंड आहे. त्याच्या जस्ट बाजूला इकडं तोफ ठेवलेली आहे. हा परिसर आहे सगळा मंदिराचा आजूबाजूचा. हे नारमाता देवीचं मंदिर आहे. या मंदिरात तुम्ही मार्च महिन्याच्या पिरियडमध्ये ना या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे आपण चुकून एकदा आलो होतो तेव्हा आपल्याला माहिती. जेवण वगैरे असतं बरोबर. खालचे जे लोकल गावले ना ते या ठिकाणी कार्यक्रम ठेवतात. देवीचं मंदिर. मंदिराच्या लेफ्ट साईडला या ठिकाणावर रस्ता आहे इकडं वरती किल्ल्यावर जायला. ही पायवाट आहे. पक्ष्यांचे आवाज येतात वेगवेगळे. तर आता मंदिराच्या जस्ट वर आल्यानंतर ना ते खिंडीत पोचले. त्या ठिकाणी 2 रस्ते येतात. एक आपण इकडनं पाठीमागून मंदिराकडून आलं आणि जायचं इकडं वरती. इथं वरती पायऱ्या खुरले. दुसरा रस्ता आहे इकडे. हा या खिंडीतून एक रस्ता आहे पण हा पण थोडा अवघडच वाटतोय.
हे बघा इकडनं 1 तास लागेल सिद्धगड वर चढायला. आता खडतर चढायला चालू झाली दगडातून. पूर्ण टॉप आहे ना. जाऊ शकतो आपण. हे बघा कोरलेल्या पायऱ्या चढायला सुरुवात केली गेल्या. पाण्याची टाकी पण खराब आहे. पाणी टाकी एकदम पिण्यायोग्य नाही. नाही तर फायनली मित्रांनो आता आपण किल्ला चढायला सुरुवात केली. वरती जो अवघड प्यायचे दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि तिथून वरती आलो ना. थोडंसं वरती आलो एक छोटंसं पहिलं पाण्याचं टाकं लागलं आणि तिथून थोडं 10 मिनटं वरती चालल्यानंतर ना हे बघा एक मोठं पाण्याचं टाकं लागलं या ठिकाणी. आणि ह्याच्या पुढे इकडे एक गुफा आहे. तर त्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती करणार आपण. चला इकडून जा. हे बघा या टाक्यामध्ये पाणी जमले. खराब आहे एकदम पाणी परंतु कोरलेली आहे पूर्ण ही बघा वरपर्यंत. हो मस्त हवा थंड येते एकदम. तर इकडं आपण वरती आलेलं इथे या ठिकाणी एक पाण्याचा डाग आहे. ते थोडं पिण्यायोग्य पाणी आणि त्याच्यात जस्ट समोर इकडं पुढं आलं ना तर इथं या ठिकाणी एक गुफा आहे. पण सध्या तरी त्याच्यात पाणी जमा झाले. त्याच्या जस्ट लेफ्ट साईडने आपल्याला वरती जायचं आहे पलीकडं. बघा हा रस्ता जर बघितला ना तुम्ही एकदम पायवाट आहे आणि खाली दरी डायरेक्ट. पावसाळ्यात खूप रिस्की आहे. आणि इकडं वरती पूर्ण दगड आहेत. इकडनं जायचं आपल्याला सरळ. हे बघा रोड कसा आहे खतरनाक. खाली सगळी दरीच दरी. बघा इकडे खेतोबाचं मंदिर आहे. मग खेतोबाचा डोंगर आहे हा पूर्ण. या ठिकाणी गोरगड आहे. त्याच्या पुढं मच्छिंद्रगड आहे इकडं. तर आता दुसरा एक अवघड पॅच चढतोय आपण. हे बघा या ठिकाणावरून दगडी पायऱ्या आहेत. ऑलमोस्ट वरती बऱ्यापैकी दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्याच आपल्याला चढून वरती जायचं आहे. परंतु जर खाली तुम्ही बघितलं ना एकदम खतरनाक भीती म्हणजे एकदम भीतीच भरेल मला. एवढे डेंजर वातावरण खाली पूर्ण दरी डायरेक्ट. आणि इकडनं आपल्याला डायरेक्ट वर चढायचं आहे. या अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत. हा हे बघा वरती किल्ला चढताना खाली बघा पूर्ण दरी ही. या ठिकाणी इकडं पूर्ण हा एक रस्ता इकडून येण्यासाठी. पण चुकण्याचे चान्सेस जास्त कारण इकडे एक पायवाट गेलेली. तुम्हाला इकडनं इकडं वरती यायचं डायरेक्ट. कारण आपण एका ट्रॅकला मागं चुकलेलो इकडेच. इकडे सरळ वरती गेलो होतो पुढे. कोणता मेंबर एकदम म्हणजे शेवटच्या पॅचला आता सध्या तरी आपण. आणि एकदम अवघड रिस्की पॅच आला. हे बघा सगळे इकडनं हळूहळू हात टेकवत पाय हळूहळू वर चढत होते कारण एकदम स्लिपरी रस्ता. आणि खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण दरी खतरनाक आहे. आता कॅमेरा आतमध्ये ठेवू आणि आपण व्यवस्थित चढू कारण हे अवघड आहे इकडे. हे बघा आपले ट्रेकर ग्रुपचे मेंबर्स कसे पटापट वरती चढतात. ते हात पाय सगळे लावून हळूहळू. आणि आपल्याला बघा तो टोक आहे ना तिकडे तो क्रॉस करायचा. तिथं बुरुज दिसतो बघा छोटासा. तिथे जायचं. हा पूर्ण पॅच असा चढून चढून. हा सिद्धगडावर जाता नाही ना प्रत्येक टपरावर चढले ना हे बघा अशा दगडात कोरलेल्या पायऱ्यांचं स्ट्रक्चर दिसते दरवाजासारखं. इकडनं आपल्याला वरती जायचं. तर आता एक थोडंसं अंतर राहिलं आपण वरती गडावर एंट्री करणार आहे. त्याच्या पहिलंच या ठिकाणी बघा हे कसलं तरी मंदिर आहे या ठिकाणी. आणि दगडी समई बघा ही दगडी समई. छोटंसं वरती एक खड्डा आहे. समईचा आकार केला त्याला. आणि हे गाव जिथे लोकल गाव आहे ना त्यांनी या ठिकाणी म्हणजे एक दगड हे केलेलं आहे त्याला मंदिर टाईप. आणि इकडं दगडी समई. तर आता त्याला इकडनं वरती चढतो आहे. जबरदस्त हार्ड ट्रॅक आहे एकदम. चालणं मग एकदम रिस्की आहे. पाय बी एवढे घसरतात आहे इकडून. पावसाळ्यात तर बहुतेक ट्रेक करणं इकडून खूपच अवघड आहे राजमार्गाने.
तर जसं आपण अवघड पॅचवर चढतो ना तसं समोर अजून एक नवीन नवीन आव्हानं तयार होतं ते बघा. आता इथं एक मोठा पॅच येतो या ठिकाणी. आपले मित्र ट्रेकर मित्रवर चढतं ते. म्हणजे तुम्ही जेवढं कमी समजता ना त्याच्यापेक्षा अजून वाढतं ते. म्हणजे एकदम आव्हानं तयार होतं ते पुढं. आणि खाली जर रोड बघितला ना तुम्ही, हा एकदम स्लिपरी आहे. कसं पावसाळ्यात तिकडे येणं खूपच अवघड आहे. आता तरी ठीक आहे, पाऊस नाही म्हणा, परंतु एकदम रिस्की आहे, खतरनाक. हे बघा असे अवघड पॅच येतात मध्ये आधी, एकदम खतरनाक. वरतून एक जण डायरेक्शन द्यायला आहे आणि खालून एक जण सांगायला. खतरनाक. हो, खूपच डेंजरस ट्रेक आहे. आता जर पॅच हा जर बघितलं ना, जागेवरती यायचं आहे आणि पकडायला भरपूर कमी जागा आहे. खूप अवघड आहे इकडनं. हा किल्ल्यावर चढताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मी तो म्हणतो व्यवस्थित एखादा गाईड घेतला तर बेस्टच आहे, किंवा जर व्यवस्थित माहिती असेल तरच वरती या. ग्रुपने एकटं तर थोडं डेअरिंग करूच नका. मी म्हणतो खूप रिस्की ट्रेक आहे राजमार्गाचा. हां हे बघा, या झाडांवर सुद्धा भरोसा ठेवू शकत नाही. सुकले आणि पूर्ण हालते. म्हणजे डायरेक्ट खाली तर बघितलं ना, बापरे. आत्ता आपल्याला किल्ल्याची ना संरक्षक भिंत म्हणजे बुरुज वगैरे ना हे बघा दिसायला लागलं या ठिकाणी. हा जो दिसतो ना इथं एवढा पॅच तो, म्हणजे आता फायनली एक 5-10 मिनटात आपण वरती पोचते गडावर. हे बघा रोड तर एकदम खतरनाक आहे, म्हणजे जबरदस्त स्लिपरी. थोडं जरी पाय सरकला तर डायरेक्ट खाली दरी. अडकलो. फायनली मित्रांनो किल्ल्यावर एंट्री करतोय आता आपण. हे बघा प्रवेशद्वार, या ठिकाणावरून किल्ल्यावर एंट्री होते वरती. आता कशा प्रयत्नानंतर या ठिकाणी पोहोचलो आता आपण. हा बुरुज आहे आणि हे प्रवेशद्वार या ठिकाणावर. खाली जर बघितलं तर एकदम खतरनाक दरी. हे बघा हे प्रवेशद्वार आहे गडाचं. या ठिकाणावर आपण एंट्री करतोय वरती आणि इकडनं आपण बालेकिल्ल्यावर पोचतोय वरती. हे बघा इथून एंट्री वरती. हा बुरुज आहे पूर्ण. तर आता प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री झाली आपली आणि हा जो पाठीमागं बुरुज आहे त्या ठिकाणावरून आता वरती निघालो आहे किल्ल्याकडे. छोटीशी पायवाट आहे. साईडला जर बघितलं तर पूर्ण दरी आहे आणि याही साईडला दरी. म्हणजे आता मधोमध आपल्याला वरती किल्ल्यावर एंट्री करायची. हा एक ह्या किल्ल्याचा एक्सपिरियन्स जबरदस्त होता आपला आजचा, कारण खूप हार्ड ट्रेक असा वाटला आपल्याला. कारण आपण सकाळी 3:30 वाजता खाली नारिवलीत पोचलो आहे. तेव्हापासून चालतोय थोडं चुकत शोधत रस्ता वरती पोचलो आहे. हे बघा वरती या ठिकाणी झेंड्यासाठी एक स्टीलचा रॉड लावलेला आहे आणि हा पूर्ण प्लेन बॅटरी. इकडं अवशेष म्हणजे किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या आहे, राजवाड्याचे अवशेष आहे ते. तिकडे वरती तो पॅच आहे ना त्या ठिकाणी असणार, कारण इकडं तर काय वाटत नाही या ठिकाणी. हा झेंड्याचा हा जो पॅच आहे ना पूर्ण, आपण ह्याच्यावरून प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर बुरुजावरून राईट मारल्यानंतर वरती आल्यानंतर हा प्लेन प्लॅटो आहे बालेकिल्ल्याचा भाग. त्या ठिकाणी झेंडा लावण्यासाठी एक स्टीलचा रॉड उभा केलेला आहे आणि मेन जे अवशेष आहे ना ते या पलीकडल्या डोंगरावर, म्हणजे आधी इथून परत थोडीशी चढाई आहे कातळावरून आणि वरती आपण एंट्री करतो आहे आणि आपला त्या ठिकाणी पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून संपणार आहे.
हे बघा तो बाले किल्ला आहे, तिकडनं आपण आलो. प्रोविजरतून एंट्री केल्यानंतर हे पूर्ण चालत चालत या ठिकाणावरून या ठिकाणी अजून एक अवघड पॅच लागला आहे. हा बघा या ती काठी इकडे. त्याचं पडलं का पुढचं? पडलं नाही नाही रे, आतमध्ये घुसलं. हा त्या रबरच्या आतमध्ये गेलं. एवढा पॅच अवघड आहे थोडासा. तिकडं ना तिकडं पिण्यासारखं नाही ना. हे बघ, पाण्याचं टाकी लागलेली आहे, परंतु एकदम खराब आहे पाणी. हे बघा हे पाण्याचे टाके आहेत. हे एक ते दोन तुटले, हे दोन्ही कनेक्ट झालेत आणि त्याच्या पलीकडे एक तिसरं आहे. हे तिन्ही पाण्याचे टाके. परंतु पाणी पूर्ण ग्रीन आहे, म्हणजे पिण्यायोग्य तर डाऊटफुल आहे, वाटत नाही. हे बघा हे 1 2 आणि हे 3. हे बघा हे 3 टाके, त्याच्यात थोडंसं पडल्यानंतर इकडे एक पाण्याचं टाक आहे, परंतु सर्व पाण्याचे टाके ना पूर्ण ग्रीन ग्रीन हे झालं, म्हणजे पिण्यायोग्य तर काही वाटत नाही. हे मस्त चौकोनी खोदलं आहे, मोठं आहे भरपूर. आणि त्याच्यात जस्ट पुढं हे बघा या ठिकाणी 5 पाण्याचं टाक आहे. हे थोडंसं त्यांच्या कम्पेअर थोडं व्यवस्थित वाटतं, म्हणजे एवढं ग्रीन नाही, थोडंसं व्यवस्थित आहे. बहुतेक साफसफाई झाली इकडं, कारण ते 4 टाकं आणि हे चौथं, सॉरी ते 4 आणि हे 5वं टाकं क्लीन आहे, ते बाकीचे 4ही खराब आहे. अजून एक याच्या पुढे 6वं. अरे पाण्याची टाकं भरपूर आहे. हे बघा हे पण थोडंसं चांगलं पाणी वाटतं, परंतु एकदम खाली आहे आणि टाकं खूप मोठं आहे. मग जबरदस्त खतरनाक आहे किल्ला. खाली वाटलं होतं काय जेवढं अवशेष नसेल, पण जबरदस्त आहे. आणि हे 4 5 6 पाण्याच्या टाकीच्या पुढं आल्यानंतर जस्ट त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे आणि इकडे नंदी. फायनली मित्रांनो आता सिद्धगडच्या मेन गडावर आता आपण सध्या उभं. इकडनं हे लास्ट स्टॉप आहे, म्हणजे लास्ट आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून होणार. खूप वेळ गेला या किल्ल्याला. सकाळी 3:30 वाजल्यापासून नारिवलीतून चालू केलं आहे, अजूनही चालतो आहे, कंप्लीट नाही पूर्ण, थोडंसं राहिलं आहे. हे बघा फायनली किल्ल्यावर लास्ट आपला जो स्पॉट आहे त्या ठिकाणी पोहोचलो. हे वाड्याचे अवशेष आहे. इकडनं आपण एंट्री करतो आहे वाड्यात. पूर्ण गवत वगैरे उगलेलं आहे, फक्त ही संरक्षक भिंत दिसते या ठिकाणी. आपण फक्त चुकीच्या साईडने एंट्री केली असं वाटते, कारण वाड्याचा आतमध्ये येण्यासाठी व्यवस्थित एंट्री असते. हे बघा या ठिकाणी इकडे ही एंट्री वरती येण्यासाठी. आपण फक्त पलीकडून घुसलो. ही एंट्री या ठिकाणी जे संरक्षक, म्हणजे संरक्षणासाठी जे शिपाई वगैरे त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा केलेली आहे. आणि इकडनं वाडा आहे. इकडे पाटी होती परंतु ती खराब झाली होती. पूर्ण परिसरात गवत झाले, त्यामुळे अवशेष व्यवस्थित एवढे दिसत नाहीत. जे थोडे हाईटने मोठे ते व्यवस्थित फक्त दिसतात. हे बघा या ठिकाणी एक चौथरा दिसतोय. चौथऱ्याचे अवशेष आणि आतमध्ये बहुतेक काहीतरी दिसतंय दगडाचं रचलेलं. हे किल्ला जेवढा वाटतो ना तेवढं सोपं नाही. खाली मंदिरापर्यंत ठीक आहे, परंतु मंदिराच्या वरती येणं खूपच अवघड आहे. नवीन माणसाने इकडे येणं तर मी तो बहुतेक टाळा बोलतोय, कारण तुमच्याकडे प्रॉपर एक्सपिरियन्स असेल ना तर असे किल्ले करणं खूप रिस्की आहे, जीवावर बेतू शकतं. हे अवशेष आहेत बहुतेक वाड्याचे. त्या ठिकाणी एक चौथरा टाईप आहे आणि त्याच्यापासून आता जस्ट थोडंसं पुढं आलं इकडनं. इकडनं तर पुढच्या पॅचमध्ये उतरतो. ठिकाणी एक शिवलिंग सारखं आहे, परंतु नाही शिवलिंग नाही वाटत, फक्त एक वरती हे दगड आहे आणि त्याच्यावर सिंदूर वगैरे लावलेले आहे. बहुतेक हे लोकल
खाली गावकरी ना त्यांनी केलेलं असावं असं एक अंदाज आहे. आता पूर्ण एंडला येतोय किल्ल्याच्या आपण. हे बघा वरती तो पोल दिसतोय ना, तो भगव्या झेंड्यासाठी लावलेला पोल आहे. आपण पूर्ण एंडला पोचतोय 5 मिनटामध्ये. तर पोचलो आता झेंड्यापाशी. एंड तिकडं बघा हा झेंडा आणि हा किल्ल्याचा एंड सिद्धगडचा. खाली जर बघितलं ना, हो डायरेक्ट तरी खतरनाक व्ह्यू. फायनली मित्रांनो पूर्ण सिद्धगड आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे. खालून वरती येताना पहिलं एक मंदिर लागलं, विरगळ लागल्या बऱ्याचपैकी. तोफ होती खाली, एक गणेशाचं मंदिर आहे, शिवलिंग होतं. तिथून वरती आपण राजमार्गाने वर चढायला लागल्यानंतर पाण्याचे टाके लागले कपारीला, एक गुफा होती. त्यानंतर वरती मेन प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये एंट्री केली. तिकडं वरती आल्यानंतर राजवाड्याचे अवशेष होते. भगव्या झेंड्यासाठी पोल लावलेला आहे. त्याच्यानंतर थोडं त्याच्या पुढं आल्यानंतर एक 7 ते 8 पाण्याचे टाके होते, परंतु ते पाणी पिणे योग्य नव्हते. तिथून पुढं आल्यानंतर पुन्हा एका राजवाड्याचे अवशेष भेटले आपल्याला वाड्याचे. आणि तिकडनं सरळ पुढं पूर्ण किल्ल्याला एंड स्पॉटला आल्यानंतर झेंडा लावण्यासाठी एक मोठा पोल आहे. बस बाकी ह्या किल्ल्यावर दुसरं काय नाही. अवशेष कमी, परंतु बसायला सावली एकदम नाहीच्या बरोबर आहे. एकदम छोटी छोटी झाडं. आता आपण ज्या ठिकाणी बसले ना ते पण एकदम छोटंसं झाड आहे. त्या ठिकाणी 2 ते 3 जण बसू शकतात. तर आता हा आपला सिद्धगडचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर आपले ग्रुप मेंबर 10 जण होते. आता ते सगळे फोटो काढण्यात बिझी आहे. त्याच्यातले रोशन इकडे, त्याच्यानंतर हेरम आणि आपले नेहमीचे साळवी सर बाकी बिझी आहे. पाठीमागून संदीप एक आला आहे. बस बाकी सगळे फोटो काढण्यात बिझी आहे. आता भेटूया नेक्स्ट ट्रेकला. बाय.